हिंगोलीच्या ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। घोरदडी गावावर पाणी टंचाईचं हे संकट आलंय। हंडाभर पाण्यासाठी महिलांची आता भटकंती सुरू झाली आहे। जलजीवन मिशनचं काम हे केवळ कागदावरच असल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीतून ही बातमी आहे। सेनगाव तालुक्यातल्या घोरदडी गावामध्ये भीषण अशी ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातल्या महिलांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात। पाणी टंचाई झालेली असल्यामुळे गावातल्या पिण्याचे स्रोत आटलेत आणि त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते। तर जुन्या विहिरींनी सुद्धा आता तळ गाठलेला आहे। गेल्या 4 वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम हाती घेण्यात आलेलं, मात्र अजूनही नागरिकांना शासनाच्या या योजनेचं पाणी मिळालेलं नाहीये। गावात पाण्याची मोठी टाकी तयार करण्यात आली, मात्र ही टाकी केवळ नावालाच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। आम्ही काय पाणी आता नदीच्या पलीकडे आणतो पाणी। लेकरं बाळ सगळे काम सुधरत नाही, धंदा सुधरत नाही, कुठं जाणं होत नाही। त्या पाण्यातच जीव जातो आमचा। करायचं काय? आम्हाला एवढं पाहिजे की आम्हाला कायमचं पाणी झालं पाहिजे। सरकारने एवढी हात जोडून नम्र विनंती आहे। लांबून नदीचं पाणी आहे आणि ते पाणी आणून पाणी पितो आम्ही। बाकी पाण्याची टंचाई लई आम्हाला, पाणी म्हणजे नाहीच। पोरं जातात कामाला, पुन्हा आम्ही म्हातारे माणसं घरी राहतो। पाणी पुरत नाही, काय नाही, पाणी आणतोच। तिरीचं आम्हाला शासनाचं पाणी हक्काचं पाहिजे आणि काही पाणी पाहिजे सरकारी।